भवताल कट्टा या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अभिजित घोरपडे. खरं तर भवताल ही पाणी पर्यावरणासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी असलेली एक चळवळ म्हणूयात, एक मंच म्हणूयात. आणि त्याचबरोबर लोकांनी जागरूक होतानाच, जागरूक झाल्यानंतर छोटीशी काहीतरी कृती करावी आणि पर्यावरणाप्रती आपलं काहीतरी योगदान द्यावं, आपला काहीतरी खारीचा वाटा उचलावा, हा या मंचाचा उद्देश. गेली 5 वर्ष हा मंच सुरू आहे आणि या मंचाच्या निमित्तानं आपण वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतो. भवताल मॅगझिन आहे, भवतालच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या या सगळ्या इश्यूंना ऍड्रेस करतो आणि मोठ्या संख्येनं लोक त्याच्यावर आता सहभागी होतात, त्याच्यामध्ये त्यांची मतं देतात. खूप मोठ्या संख्येने इथं चर्चेमध्ये सहभागी होतात. आजचा उपक्रम जो आहे तो भवताल कट्टा. खरं तर एक साधारण 1.5 वर्षापूर्वीपर्यंत भवतालचा कट्टा रेग्युलर चालायचा. दर महिन्याला प्रत्यक्ष लोकांनी भेटायचं, एकत्र यायचं. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते असतील, तज्ज्ञ असतील, संशोधक असतील, त्या सगळ्यांसोबत चर्चा करायची, वन ऑन वन त्यांच्याशी गप्पा मारायच्या आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचा, हा या उपक्रमाचा उद्देश. मागची काही काळ त्यात खंड पडला आणि या लॉकडाऊनच्या निमित्तानं प्रत्यक्ष लोकांना सहभागी होणं शक्य नाही. त्याच्यामुळे मग आता आपण आजपासून, आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुन्हा या कट्ट्याचा आपण नवीन स्वरूपात त्याची सुरुवात करतो आहोत. दरम्यानच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या संख्येने भवतालच्या उपक्रमात लोक सहभागी होत गेले. आपण मध्ये मध्ये 1 मे ते 19 मे एक्सप्लोर युअर भवताल ही आपला परिसर जाणून घेणारी मालिका सादर केली. 15 प्रेझेंटेशन्स होती. त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ज्यांना पर्यावरणाबद्दल आस्था आहे अशी मंडळी सहभागी झाली होती. आणि त्याचाच परिपाक म्हणून पुन्हा एक गट एकत्र आला आणि त्याच्या निमित्ताने आता पुन्हा आपण नव्या स्वरूपात हा कट्टा सुरू करतोय. उद्देश असाच की या क्षेत्रात काम करणारी मंडळी, कार्यकर्ते आहेत, संशोधक आहेत, परत शास्त्रज्ञ आहेत, वेगवेगळे विचार मांडणारी मंडळी आहेत, प्रत्यक्ष कृती करणारे आणि कृतीशील लोक आहेत, यांच्याशी आपण थेट संवाद साधला पाहिजे, अशा प्रकारचा हा कट्टा. आणि त्याचा आज आपण पहिलं सेशन इथं करतो आहोत. आजचं सेशन जे आहे ते खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे कोरोना किंवा कोविड-19 या विषाणूनं जवळजवळ मागचे 2.5-3 महिने संपूर्ण जग हे थांबवून ठेवलेलं आहे. हा कोरोना विषाणू, हा कोविड-19 विषाणू, त्याच्या निमित्ताने विषाणू, जीवाणू, हे सगळे मायक्रोब जे आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात शंका आहेत, लोकांच्या मनात गैरसमज आहेत. पण एक वस्तुस्थिती अशी आहे की या मायक्रोब शिवाय माणूस जगू शकत नाही, कुठलाच जीव जगू शकत नाही. मग नेमकं काय वास्तव आहे? कोविडकडे कसं बघायचं, किंवा या कोरोनाकडे कसं बघायचं, इतर सूक्ष्मजीवांकडे कसं पाहायचं, हे आपण नेमकेपणाने जर समजून घेतलं नाही, तर मला वाटतंय आपली या सगळ्या विषयाकडे पाहताना एक गफलत होईल. तर तो गैरसमज आपले दूर व्हावेत आणि आपण नेमकेपणानं या सगळ्या स्थितीकडे, या सगळ्या गोष्टीकडे पाहावं, म्हणून आपण हा आजचा विषय निवडलाय. सूक्ष्मजीव आणि माणूस हे कट्टर शत्रू आहेत की घट्ट मित्र आहेत? मित्रांनो, याच्या निमित्तानं आपण एक स्पर्धा म्हणूयात किंवा एक क्वेश्चनर दिली होती, एक चॅलेंज दिलं होतं वाचकांसाठी किंवा आपल्या व्ह्युअर्ससाठी. ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये 5 प्रश्न विचारले होते. हे सूक्ष्मजीवांशी संबंधित होते. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होता. खूप जणांनी ती उत्तरं सोडवायचा प्रयत्न केला आणि या 5ही उत्तरं बरोबर असलेले जवळजवळ 22 आपल्याला कार्यकर्ते हे आढळलेले आहेत. तर त्यांची नावं मी इथं आवर्जून आता वाचून दाखवतोय. हे पहिले आहेत हर्षद जाधव, ठाण्याचे आहेत. अंजली स्वामी, मुंबई. विपुल पंडित हिरे, नंदुरबार. सुदर्शना दाणी, पुणे. शुभम संजय बोरामनीकर, ऋषिकेश जाधव, रवींद्र हंडे, पुणे. पूजा डोंगरे, तळवेल. प्रतिभा राजाराम कोळवटे, कावेरी महेश मापारी. स्मिता आगळे, भालचंद्र घाणेकर, त्रिलोक खैरनार धुळे. अपर्णा अमोल गोवंडे, लातूर. हेमंत खंकाळ, पुणे. संतोष काळे, पुणे. विजय रानबा कुंभार. कामाक्षी मंत्री, पुणे.
अश्विनी सोनावणे नाशिक, सई श्रीपाद वायकर पुणे, गणेश एकनाथ हगवणे, वेदांत वरवटकर या 22 जणांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आणि 5ही प्रश्नांना त्यांनी बरोबर उत्तर दिली. त्या सगळ्यांचं अभिनंदन. मित्रांनो, आपले आजचे जे पाहुणे आहेत, जे आपल्या पुढं हा विषय मांडणार आहेत, प्राध्यापक डॉक्टर योगेश शौचे. त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो, कारण शौचे सरांचा संपूर्ण परिचय करून द्यायचा म्हटलं तर आपल्याला अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ पुरणार नाही. थोडक्यात परिचय मी करून देतो, म्हणजे आपण या विषयाला सुरुवात करणार आहोत. प्राध्यापक योगेश शौचे हे देशातले एक प्रमुख वैज्ञानिक आणि संशोधक आहेत. सध्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस ही पुण्यामध्ये असलेली एक अतिशय महत्वाची संशोधन संस्था, तिथं ते सिनियर सायंटिस्ट आहेत. या NCCSच्याच नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्याच नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्स त्याचे ते प्रमुख आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची खूप मोठ्या प्रमाणात लायब्ररी आहे, खूप मोठ्या प्रमाणात इथं त्यांचं संवर्धन केलेलं आहे. आणि जगातल्या सर्व सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाच्या दृष्टीनं ही जी त्यांचं हा जो रिसोर्स आहे हा अतिशय महत्वाचा आहे जगभरातल्या या प्रकारच्या संशोधनासाठी. सरांनी मायक्रोबियल इकॉलॉजी, मायक्रोबियल मॉलिक्युलर टेक्सॉनॉमी, बायोडायव्हर्सिटी या विषयांमध्ये ते जवळजवळ गेल्या 28 ते 30 वर्ष कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी संशोधन केलेलं आहे. आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये 330 शोध निबंध, रिसर्च आर्टिकल्स त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. याच्या पलीकडं सरांनी विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे, अजूनही ते देतात. ते भवतालचा त्यांचा संबंध खूप दिवसांपासून आहे, खूप वर्षांपासून आहे. ते माझे वैयक्तिक मित्र आहेत 18 ते 20 वर्षांपासून. भवतालचे लेखक आहेत. भवतालच्या फेसबुक पेजवर या कोरोनाच्या काळात सरांनी खूप मोठ्या प्रमाणात आर्टिकल लिहिली आणि ती खूप मोठ्या प्रमाणात वाचली गेली. म्हणजे वेगवेगळे रोग, आतापर्यंत येऊन गेलेल्या साथी, त्यांच्या मागची कारणं नेमकं काय आहे हे सगळं सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर कार्यरत आहेत. भवतालच्या मॅगझिन मध्ये सातत्याने लिहितात आणि भवतालच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असतात. आणि भवतालला जे पाठिंबा देणारी काही महत्वाची मंडळी त्याच्यामध्ये निश्चितच सरांचा समावेश आहे. सरांचं हा फॉर्मल बायोडेटा झाला, पण मला महत्वाचं जे वाटतं की इतक्या मोठ्या दर्जाची माणसं जेव्हा सायन्स लोकांपर्यंत घेऊन जातात तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा होतो. मला वाटतं अशी माणसं जेव्हा लिहिती होतात, अशी माणसं जेव्हा सामान्यांमध्ये बोलती होतात, सर खूप मोठ्या प्रमाणात व्याख्यानं देतात, भाषणं देतात, हा त्यांचा मला सर्वात महत्वाचा भाग वाटतो. आणि अशा प्रकारचे जर संशोधक, शास्त्रज्ञ आपल्यामध्ये असतील तर निश्चितपणे आपल्याला एक विज्ञानाच्या दृष्टीने सजग समाज निर्माण करण्यासाठी उपयोग होणार आहे, मोलाची मदत होणार आहे. सरांचा हा परिचय करून दिल्यानंतर मी सरांचं इथं स्वागत करतो. सगळ्यांना आधीच पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद अभिजित. आणि आज भवतालच्या माध्यमातून मी इतर बऱ्याच वेळेला बऱ्याच फोरम्सवर आलेलो आहे, पण ह्या एका वेगळ्या तऱ्हेच्या माध्यमातून आज भवतालच्या चाहत्यांशी संवाद करण्याची ही जी मला संधी मिळालेली आहे त्याविषयी मला अतिशय आनंद वाटतो. आणि मी आशा करतो की लोकांना हे जे काही मी आता थोडा वेळ बोलणार आहे त्याच्यातनं त्यांना निश्चितपणे काहीतरी फायदा होईल, त्यांच्या मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्यातनं अजून जर काही नवीन प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाले तर आपण त्यांची उत्तरं द्यायला तयार आहोतच. तर सर्वात प्रथम जर आपण आजच्या विषयाचा विचार करायचा झाला तर सूक्ष्मजीव आणि माणूस हे शत्रू का मित्र हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. आणि सर्वसाधारणपणे असाही समज करून घेतला जातो की सूक्ष्मजीव म्हणजे काहीतरी वाईट आणि त्याच्यामुळे आपल्याला फक्त आजारच होतात आणि त्यांचा आपल्याला काहीही फायदा नाही. तर सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये मी तो समज चुकीचा कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे सूक्ष्मजीव म्हणजे काय, त्यांना आपण सूक्ष्म का म्हणतो, तर ह्या प्रश्नाचं जर आपण उत्तर बघायचं झालं तर
सूक्ष्मजीव जेव्हा आपण म्हणतो ते पृथ्वीवर सर्वत्र पसरलेले आहेत. म्हणजे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण आपण अशी कुठलीही जागा होऊ शकत नाही की जिथे आपल्याला सूक्ष्मजीव सापडणार नाहीत. आणि मी इथे दाखवलं त्याप्रमाणे 5वर अनेक शून्य इतक्या प्रचंड संख्येने सूक्ष्मजीव आपल्या पृथ्वीवर आहेत आणि ते सगळीकडे आहेत. म्हणजे हवा, पाणी, समुद्र, समुद्राचा तळ, जमिनीचा पृष्ठभाग, जमिनीचा आतला भाग, ह्या सगळीकडे हे सूक्ष्मजीव आपल्याला सापडतात. आणि सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे किती सूक्ष्म, तर इथे मी स्केल दाखवलेलं आहे. 1 सेंटीमीटर, 1 मिलीमीटर ह्या सूक्ष्मजीवांचा आकार साधारणपणे काही नॅनोमीटर्स ते काही मायक्रॉन इतका असतो. आणि म्हणून मी इथे मुद्दाम दाखवलेलं आहे की जर आपण मिलीमीटर, जे आपण साध्या डोळ्यांनी जर मिलीमीटरचं स्केल बघितलं तर आपल्याला मिलीमीटर दिसू शकतात. तर मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणजे मायक्रॉन आणि मायक्रॉनचा 1000वा भाग म्हणजे नॅनोमीटर्स. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या सूक्ष्मजीवांचा आकार काही नॅनोमीटर्स ते काही मायक्रॉन्स इतका असतो. म्हणजे त्यांच्या आकाराला ह्याच्यावरनं कल्पना येईल. आणि जर आपण संपूर्ण ह्या सूक्ष्म जीवसृष्टीचा विचार केला तर त्यांचा आकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मायक्रॉन ते काही नॅनोमीटर इतकं असतं. तर ह्याच्यावर जर आपण बघितलं तर ह्या ज्या म्हणजे उभा किंवा लाईट्स ज्या असतात त्या साधारणपणे 1 मिलीमीटर आकाराच्या असतात. तर त्या आपल्याला काही प्रयत्नांनी डोळ्यांना दिसू शकतात. पण त्याच्या खाली जसं आपण जातो, रक्तातल्या तांबड्या पेशी, काही जीवाणू हे काही मायक्रॉन मध्ये असतात. तर ते अर्थातच आपल्याला साध्या डोळ्यांना दिसत नाही. आपल्याला त्याच्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज लागते. आणि जसं अजून खाली खाली जाऊ आणि जसं विषाणूंपर्यंत जातो तेव्हा हे विषाणू जे आहेत हे विषाणू बघायला तर साधा सूक्ष्मदर्शकही नाही, आपल्याला विशिष्ट तऱ्हेचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपल्याला लागतो. तर हे त्यांचे विविध आकार आहेत. आणि जर त्यांचे विविध वर्ग जर आपण बघितले, एक क्विकली आपण त्यांचा आढावा घेऊया, तर जीवाणूंचा आकार काही मायक्रॉन मध्ये असतो, म्हणजे मिलीमीटरचा 1000वा भाग. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. म्हणजे गोल किंवा अशा तऱ्हेचे स्पायरल्स, अशा वेगवेगळ्या आकाराचे ते असतात आणि ते सगळीकडे उपस्थित असतात. त्याच्या पुढे म्हणजे हे आपल्याला जरा परिचय असेल, ज्यांना आपण फंजाय किंवा बुरशी वर्गातले सूक्ष्म जीव म्हणतो. तर ह्याचं सगळ्यात आपल्या परिचयाचं उदाहरण म्हणजे मशरूम, जे आपण आवडीने खातो ते मशरूम ह्या वर्गात येतात. आता पावसाळ्याच्या दिवसात दमटपणा असतो हवेत, तर या दमटपणात ब्रेडवर किंवा शिळ्या पोळ्यांवर जी बुरशी उगवते ती बुरशी ह्याच प्रकारात येते. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त आपण पुढे पण याची थोडी माहिती घेणार आहोत, पण ब्रेड बनवायला किंवा दारू बनवायला ज्या तऱ्हे जी यीस्ट आपण वापरतो ती यीस्ट ही फंजाय ह्याच वर्गात मोडते. प्रोटोझोआंचा आपला फारसा संबंध येत नाही, पण प्रोटोझोआंचं नाव आपण कधी कधी अमिबिक डिसेंट्री होते तर ते अमिबा किंवा ज्यांच्यामुळे होतो ते प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम हे प्रोटोझोआ ह्या वर्गात मोडतात. आणि अल्गी जे बऱ्याच वेळेला साठून राहिलेलं पाण्यात त्याला जो हिरवट रंग येतो तो हिरवट रंग ह्या अल्गींमुळे आलेला असतो. आणि ते त्यांचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते प्रकाश संश्लेषण करतात. आणि असं म्हटलं जातं की पृथ्वीवर होणारा जवळपास 70% प्राणवायू किंवा ऑक्सिजन हा समुद्रात असणाऱ्या ह्या अल्गींमुळे तयार केला जातो. आणि फायनली विषाणू, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे विषाणूंचा आकार काही नॅनोमीटर्स मध्ये असतो आणि ते बघण्यासाठी नुसता साधा सूक्ष्मदर्शक नाही तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. आज करोनामुळे आपल्याला विषाणू हा शब्द आहे, तर त्यांच्या मुळात विषाणूंचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे हा की ते स्वतंत्रपणे वाढू शकत नाहीत. अगोदरचे आपण सूक्ष्मजीव पाहिले ते सगळे स्वतंत्रपणे वाढू, विषाणू हे स्वतंत्रपणे वाढू शकत नाहीत. त्यांना वाढीसाठी ते परोपजीवी आहेत आणि त्यांना वाढीसाठी दुसरी जिवंत पेशी आवश्यक असते. आणि मग ते ज्या पेशीत वाढतात त्यानुसार त्यांची वर्गवारी केली जाते. म्हणजे काही विषाणू फक्त वनस्पतीमध्ये वाढतात आणि मग ते वनस्पतीमध्ये आजार निर्माण करतात. काही विषाणू फक्त कीटकांमध्ये वाढतात, काही विषाणू फक्त मानवी पेशीत वाढतात. तर त्याप्रमाणे मग त्यांची वर्गवारी केली जाते. आणि त्यांच्यात बेसिकली एक जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए किंवा आरएनए, त्याच्या बाहेरून प्रोटीनचं कवच,
प्रोटीनच्या बाहेरून मेम्ब्रेनचं एक कवच आणि त्या मेम्ब्रेन मध्ये लावलेले आणखीन काही प्रथिनांचे किंवा प्रोटीनचे मॉलिक्यूल अशा तऱ्हेची या विषाणूंची रचना असते आणि मग त्यांचे वेगवेगळे आकार असतात. याविषयी आपण जास्त बोलायला नको आता. आणि पृथ्वीवरच्या जर आपण जीवसृष्टीचा विचार केला तर ह्या जीवाणूंचं पृथ्वीवर आगमन सगळ्यात आधी झालेलं आहे. म्हणजे पृथ्वीची निर्मिती जर 4 बिलियन इयर्स अगो म्हणजे 40 कोटी वर्षापूर्वी झालेली असेल तर जीवाणूंचं आगमन तिथे 3.85 किंवा 3.9 इयर्स इतक्या आधी झालेलं आहे. आणि मग ह्या एका एकपेशीय जीवाणूपासून आज आपण बघतो त्या सगळ्या जीवसृष्टीची उत्पत्ती ह्या एकपेशीय सगळ्यात पहिल्या जीवाणूंपासून झालेली आहे माणसापर्यंत. तर ते पृथ्वीवर कसे आले, कशी निर्मिती झाली हा परत एक वेगळा संशोधनाचा आणि वादाचा मुद्दा आहे. तोही आपण सध्या इथे बाजूला ठेवूया. पण आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा जागी आपल्याला जीवाणू सापडतात. 34,000 फूट पर्यंत खोल पाण्यात, 50,000 फूट पर्यंत जमिनीच्या आत, आकाशात वरती 41 किलोमीटर, खोल समुद्रात 1,000 मीटर आणि सर्व सजीव प्राणी आणि वनस्पतींच्या शरीराच्या पृष्ठभागावर, शरीराच्या आतल्या भागात असे हे जीवाणू आपल्याला सापडतात. त्यामुळे पृथ्वीवरची अशी कुठलीही जागा नाही की जिथे आपल्याला जीवाणू सापडत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. ज्वालामुखी, काही जीवाणू असतात ते उष्णताप्रिय असतात, म्हणजे गरम पाण्यातले झरे. भारतामध्ये मणिकरण, हिमाचलमध्ये तिथले गरम पाण्याचे झरे, अमेरिकेतले सुप्रसिद्ध येलोस्टोन नॅशनल पार्क त्या ठिकाणीही जीवाणू सापडतात. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक जिथे तापमान अतिशय कमी असतं, शून्याच्या खाली 20 किंवा 30 डिग्री सेंटीग्रेड असतं, अतिशय तप्त असा ज्वालामुखी असलेले ज्वालामुखी अशा ठिकाणी आपल्याला जीवाणू सापडतात. मृत समुद्र, इथे इतर कुठलीही जीवसृष्टी सापडू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला जीवाणू सापडतात. मिठागर, त्याच्यानंतर अल्कलीप्रिय जीवाणू हे अतिशय अल्कलाईन पीएच असलेल्या म्हणजे सोडा लेक्स मध्ये सापडतात. आणि आपल्या पुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात असलेला लोणारचा जो सुप्रसिद्ध तलाव आहे त्या तलावात त्याची पीएच ही खूप जास्त आहे आणि त्याच्यात क्षारांचं प्रमाणही खूप जास्त आहे. तर अशा अति क्षारयुक्त आणि अति अल्कलाईन अशा वातावरणातही जीवाणू आपल्याला सापडतात. ह्या जीवाणूंचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा संबंध येतो तर आपल्या आयुष्यात आपण कल्पनाही करू शकत नाही, पण आपल्या रोजच्या आयुष्यात वारंवार आपला जीवाणूंशी संबंध येत असतो. आपल्याला फक्त त्यावेळेला ते लक्षात येत नाही. तर साधी गोष्ट आहे, जेव्हा दुधापासून दही होण्याची प्रक्रिया होते तेव्हा दुधापासून दही बनताना त्याच्यामध्ये जीवाणूंचा ची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. त्याच्या मागच्या जैवरासायनिक क्रियांविषयी मी आता जास्त बोलत नाही, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुधाचं जेव्हा दही होतं तेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये ते दूध पचायला हलकं होतं आणि त्याच्यात काही विशिष्ट अशा जीवनसत्वांची आणि अमिनो ऍसिडची निर्मिती होते. त्या दह्याचं पाचन मूल्य, दुधापासून जेव्हा दही होतं तेव्हा त्याचं पाचन मूल्य आणि पोषकता वाढते आणि हा त्या दही होण्याच्या प्रक्रियेमधला जीवाणूंची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर इतर अनेक ज्यांना आपण आंबवलेले पदार्थ म्हणतो, फर्मेंटेड फूड्स, मग त्याच्यात इडली आली, डोसा आला, जिलेबी, ढोकळा हे आपल्या भारतीय आहारातले पदार्थ, किंवा चीज हे पाश्चात्य आहारातले पदार्थ, पिझ्झा हे पाश्चात्य आहारातले पदार्थ, ह्याच्यातही जीवाणूंची भूमिका महत्वाची आहे. आपण जे अनरसे बनवतो त्या अनरशांमध्येही त्या अनरशाला जाळी पडण्यात, ढोकळ्याला जाळी पडण्यात, इडलीला जाळी पडण्यात जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आणि विशेषतः इडलीमध्ये जेव्हा इडलीला जाळी पडून ती इडली लुसलुशीत हलकी तर होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त इडलीचं पोषण मूल्यही ह्या आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढतं. तर हा झाला. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे आपल्याला माहित असलेले काही पदार्थ आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये आंबवलेल्या पदार्थांची परंपरा खूप जुनी आहे. इस्पेशली नॉर्थ ईस्ट मध्ये खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे आंबवलेले पदार्थ, भाज्या, मासे हे आंबवून खाल्ले जातात. तर
ते ह्याचा उपयोग एक म्हणजे त्यांचं त्या पदार्थांचं आयुष्य वाढण्यात, म्हणजे भाज्या किंवा मासे जर आंबवले तर ते जास्त काळ टिकून राहतात आणि त्यांचं पोषण मूल्यही वाढतं. अशी दुहेरी भूमिका तिथे जीवाणू बजावत असतात. शेतीमध्ये जीवाणूंचं महत्व अनन्यसाधारण आहे. जमिनीची सुपीकता वाढवणं, ती मेंटेन करणं, जमिनीची ज्याला आपण क्वालिटी म्हणतो, जमिनीचा मातीचा दर्जा वाढवणं, ह्याच्यात जीवाणूंचा अतिशय महत्वाची भूमिका आहे. आणि आपल्याला जर आपण मातीचा विचार केला तर 1 ग्रॅम मातीमध्ये जीवाणूंच्या जवळजवळ 10,000 जाती असतात. ती जर माती चांगल्या प्रतीची असेल, ज्याला आपण पिकाऊ जमीन म्हणतो, तर त्याच्यात अशा पिकाऊ जमीनमध्ये जीवाणूंच्या जवळजवळ 10,000 जाती सापडतात. आणि त्या मातीत सापडणाऱ्या एकूण जीवाणूंची संख्या ही पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या कितीतरी जास्त आहे. म्हणजे विचार करा की पृथ्वीवर जीवाणूंची किती विविधता आपल्याला सापडून येते. आणि ह्या 10,000 जातींच्या जीवाणूंची भूमिका त्या मातीची सुपीकता वाढवणं, त्या मातीचा दर्जा वाढवणं आणि पिकांच्या वाढीला मदत करणं, ह्याच्यात ह्या जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. तर हे मातीत सापडणारे काही जीवाणू आहेत, त्याच्या जवळपास 10,000 जातीचे जीवाणू सापडतात, पण त्यापैकी काहीच आपल्याला प्रयोगशाळेत वाढवता येतात. कोणत्याही झाडाच्या विविध भागांवर, मग त्याचे फुलं असोत, फळं असोत, मुळं असोत, पानं असोत, पानांचा वरचा पृष्ठभाग असो, मागचा पृष्ठभाग असो, या सगळ्यांवर विशिष्ट तऱ्हेचे जीवाणू असतात आणि ते जीवाणू ते झाड निरोगी राहण्यासाठी मदत करतात. आपल्याला सगळ्यांना कडधान्य परिचित आहेत, म्हणजे मूग, मटकी, चवळी हे किंवा छोले म्हणजे हरभरा, हे जे विविध तऱ्हेचे कडधान्य आहेत, ह्या कडधान्यांच्या मुळांवर गाठी असतात आणि ह्या गाठी रायझोबियम ह्या प्रकारच्या जीवाणूंनी भरलेल्या असतात. तर ह्या जीवाणूंची भूमिका काय, तर वातावरणात जो नत्रवायू असतो ज्याला किंवा नायट्रोजन असतो, तो नायट्रोजन वनस्पतींना किंवा पिकांना तसाच त्यांना शोषता येत नाही, पण तो त्यांच्या वाढीला आवश्यक असतो. तर ह्या हवेतल्या नायट्रोजनचं, नत्रवायूचं रूपांतर पिकांना शोषून घेता येईल अशा संयुगांमध्ये करण्याची महत्वाची भूमिका ह्या गाठीतले रायझोबियम हे जीवाणू बजावत असतात. आणि अप्रत्यक्षरित्या मग हा जीवाणू त्या गाठीमधनं कडधान्यांमध्ये आणि त्या कडधान्यांमध्ये आपल्याला आपल्या पोषणासाठी उपलब्ध होतो. तर हा अतिशय महत्वाची भूमिका हे कडधान्यांच्या मुळांवर ज्या गाठी असतात त्या गाठीतले जीवाणू हे बजावत असतात. त्याचबरोबर दुसरा शेतीतला जीवाणूंची महत्वाची भूमिका म्हणजे आज आपण रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक खतं वापरून होणाऱ्या दुष्परिणामांविषयी आपण आज खूप ऐकतो. त्याच्यामुळे जमिनीचा ऱ्हास होतो. ते आपल्या आरोग्यालाही ही कीटकनाशक किंवा ही फर्टिलायझर्स खतं ही आपल्या आरोग्यालाही हानिकारक असतात. तर त्यामुळे आज जास्तीत जास्त जैविक खतं आणि जैविक कीटकनाशक वापरण्याकडे आज आपला कल आहे. तर अशी भरपूर जैविक खतं आणि जैविक कीटकनाशक ही आज जीवाणूंपासून तयार होतात. आपल्या घरातल्या वापरासाठी सुद्धा, म्हणजे डास किंवा इतर कीटक वापरण्यासाठी सुद्धा आज अशा तऱ्हेची जैविक कीटकनाशक आपण वापरतो. तर ह्यातली बरीचशी जीवाणूंपासून तयार होतात किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जीवाणूंकडून आलेली असतात. गाई म्हशी जे आपल्याला दूध देतात ते गवतयुक्त चारा खाऊन ते दूध बनलं जातं. पण ह्या गाई म्हशींच्या पोटात किंवा इव्हन आपल्याही पोटात गवतामध्ये जे सेल्युलोज असतं त्याचं विघटन करणारी जी वितंचक किंवा एन्झाइम्स असतात ती त्यांच्या पोटात नसतात. मग या सेल्युलोजचं विघटन कसं होतं, तर त्यांच्या पोटात असलेले जे विशिष्ट तऱ्हेचे जीवाणू असतात ते जीवाणू या सेल्युलोजचं विघटन साध्या ग्लुकोज मध्ये करतात आणि मग ते ग्लुकोज ही जनावर त्यांच्या पोटामध्ये त्याचं ऍब्झॉर्प्शन होऊन मग त्या ग्लुकोज पासून पुढे त्या जनावरांची वाढ होते आणि
शेवटी त्या ग्लुकोजचं रूपांतर दुधातही ह्या जनावरांच्या शरीरात होतं. तर अशा तऱ्हेने अदरवाईज इतर वेळी उपयोगाच्या नसलेल्या सेल्युलोजचं विघटन करून त्याचं दुधात रूपांतर करण्यामध्ये अप्रत्यक्षरित्या ह्या जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. असंख्य औषधं आणि रसायनं जीवाणूंपासून तयार केलेली जातात. म्हणजे आपल्याला परिचित असलेली प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स यांची निर्मिती तर जीवाणूंमुळे होतेच होते, पण इतरही असंख्य रसायनं, अमिनो ऍसिड्स, त्याच्या व्हिटॅमिन्स, जीवनसत्व ही या जीवाणूंद्वारे तयार केली जातात. एवढंच नाही तर आज आपण जैवतंत्रज्ञान किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगचं ज्ञान वापरून जी आपण अनेक आजारांवर उपचार केले जातात तेही ह्या जीवाणूंद्वारेच केले जातात. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मधुमेह झाल्यानंतर दिलं जाणारं इन्शुलिन. हे इन्शुलिन, मानवी इन्शुलिन, जेनेटिक इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान वापरून हे जीवाणूंपासून तयार केलं जातं आणि त्यामुळे मग त्याचे आपल्यावर कोणतेही अपायकारक परिणाम होत नाहीत. जास्त प्रमाणात हे इन्शुलिन आपल्याला तयार करणं आज ह्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक अशीच औषधं जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आज आपल्याला प्रयोगशाळेत तयार करता येणं शक्य झालेलं आहे. इतर रसायनांचा विचार आपण जर केला गेला तर दुसऱ्या महायुद्धात किंवा पहिल्या महायुद्धात ह्या रसायन निर्मितीमध्ये जीवाणूंची भूमिका आणि त्याच्यामुळे इस्रायल देशाच्या निर्मितीला झालेला उपयोग हा एक अतिशय मनोरंजक इतिहासाचा भाग आहे, पण त्याच्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू. आज आपल्याला अर्ध्या तासात ही चर्चा संपवलेली असल्यामुळे त्याविषयी मी जास्त बोलत नाही. अमिनो ऍसिड्स, प्रतिजैविक, एन्झाईम, जीवनसत्व यांची निर्मिती जीवाणूंद्वारा केली जाते हे मी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहेच. प्रदूषणाचा निपात करण्यासाठी जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. मग ते नदीतलं प्रदूषण असो, समुद्रातलं प्रदूषण असो, जमिनीचं प्रदूषण असो, कुठलीही जागा प्रदूषित झाली तर ते तिथे असलेल्या रसायनांचा विघटन करून त्यांचा नाश करण्याची भूमिका ही जीवाणूंद्वारा बजावली जाते. आणि जे आपल्या शहरांमधनं जे ह्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जे प्लांट्स आहेत त्यामध्येही हे जीवाणू त्या सांडपाण्यामध्ये असलेल्या दूषित घटकांचं विघटन करून त्या पाण्याचं शुद्धीकरण हे जीवाणूंद्वारेच केलं जातं आणि त्याच्यामध्येही त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आज आपल्याला सगळ्यांना परिचित असलेला बायोगॅस जो आहे, या बायोगॅस मध्येही त्याच्यात आपण टाकलेल्या सगळ्या कचऱ्याचं विघटन होऊन बायोगॅस होण्याची जी क्रिया असते त्याच्यात कचऱ्याचं विघटन करणं आणि त्यापासून बायोगॅस तयार करणं हे सुद्धा जीवाणूंद्वारेच केलं जातं. आणि खाणीतून खनिजे काढण्यामध्ये जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. काही काळानंतर खाणीतनं खनिजे आपण काढत राहिलो की त्या खाणी निरुपयोगी होतात, पण आज जीवाणूंचा वापर करून अशा निरुपयोगी झालेल्या खाणींमधनंही ते संयुग काढणं आपल्याला शक्य झालेलं आहे. भविष्यात आपल्याला इंधन निर्मितीचा खूप मोठा प्रश्न भेडसावणार आहे, पण आज असं समजलं जातं की मगाशी मी म्हटलं तसं सेल्युलोजिक वेस्ट, मग त्याच्यात पीक आपण घेतल्यानंतर जो निर्माण झालेला कचरा असतो त्या कचऱ्याचं विघटन, म्हणजे उसातनं आपण साखर काढून घेतली, उसाचा रस आपण काढून घेतला साखर निर्मितीसाठी, की उरलेला जो चोथा असतो किंवा काळी बाजरी काढून घेतल्यानंतर जे तण उरलेलं असतं तर त्या सगळ्याचं विघटन करून त्यापासून इंधन तयार करणं शक्य आहे. इथेनॉल किंवा मिथेन किंवा हायड्रोजन अशा तऱ्हेचं इंजिन जे आपल्याला आपली वाहनं चालवण्यासाठी, वीज निर्मितीसाठी उपयोगी पडेल, अशा तऱ्हेचं इंधन आपल्याला जीवाणूंचा वापर करून करता येणं शक्य आहे. आणि त्याविषयी आज भरपूर संशोधन परदेशात, आपल्या देशातही चाललेलं आहे. आणि ज्याला आपण वाळवी म्हणतो त्या वाळवीच्या पोटातल्या जीवाणूंचा वापर करून अशा तऱ्हेची इंधन निर्मिती करता येणं आपल्याला शक्य आहे. त्यामुळे भविष्यात अशा उसाचा चोथा किंवा
पिकांचा जो उरलेला भाग आहे त्याचा वापर करून मिथेन, इथेनॉल, हायड्रोजन अशा तऱ्हेचं जैविक इंधन तयार करून त्याचा केवळ आपली वाहनच नाही तर वीज निर्मितीसाठी सुद्धा त्यांचा वापर करता येणं आपल्याला शक्य आहे. तर भविष्यातला इंधनाचा तुटवडा किंवा अन्नधान्याचा तुटवडा हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जीवाणूंचा फार मोठा उपयोग होणार आहे. प्रदूषणामध्ये जेव्हा समुद्रामध्ये कुठल्या तरी जहाजातनं तेल लीक होऊन ते तवंग तयार होतात तेव्हा अशा तऱ्हेच्या तेलांचे तवंग साफ करण्यासाठीही जीवाणूंचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं शरीर. आपलं शरीर हे केवळ आपल्या मानवी पेशींनीच बनलेलं आहे असं नाही, तर मानवी पेशी आणि आपल्या शरीरात असलेले असंख्य जीवाणू या दोन्हींचं मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि आपलं शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी आपल्या स्वतःच्या शरीरातल्या पेशींबरोबर मधल्या आपल्या स्वतःच्या पेशींबरोबरच आपल्या शरीराशी निगडीत असलेले जीवाणूही अतिशय महत्वाची भूमिका बजावतात असं गेल्या काही वर्षात झालेलं संशोधन आपल्याला दाखवतं. तरी जीवाणू असतात कुठे आपल्या शरीरावर? शरीराच्या प्रत्येक भागावर जवळपास जीवाणू असतात. मग ते आपले श्वसन मार्ग असो, आपला पचन मार्ग असो, आपली कातडी असो, आपलं तोंड असो, आपलं नाक असो, कान असो, योनी मार्ग असो, ह्या प्रत्येक अवयवामध्ये वेगवेगळ्या संख्येने जीवाणू उपलब्ध असतात. पोटात त्यांची संख्या खूप जास्त असते, कातडीवर खूप जास्त असते, पण इतर सगळ्या अवयवांमध्येही हे जीवाणू प्रचंड संख्येने असतात आणि ते आपलं शरीर निरोगी राखण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. काही कारणांनी जर हे आपल्या शरीरात मधले निरोगी जीवाणूंची संख्या कमी झाली तर मग आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेचे आजार होतात. आणि आज गेल्या काही 10 वर्षात झालेल्या संशोधनावरनं असं दिसून येतं की जर आपल्या शरीरातले निरोगी जीवाणूंची किंवा मित्र जीवाणूंची संख्या कमी झाली तर मग आपल्याला हृदयरोग, मधुमेह, आतड्यांची सूज, तोंडाला येणारे दुर्गंध अशा तऱ्हेचे वेगवेगळे आजार होतात. आपली मानसिक स्थिती ही आपल्या पोटातल्या जीवाणूंवर अवलंबून असते. आजचं संशोधन असंही दाखवतं की आपलं आयुष्यमान म्हणजे आपण किती दिवस जगणार आहोत हेही आपल्या पोटातल्या जीवाणूंवर अवलंबून असतं. आपला आरोग्य, आपली ही ह्या जीवाणूंवर अवलंबून असते. आणि परदेशात लोकांनी असंही संशोधन केलेलं आहे की जे प्रोफेशनल ऍथलीट असतात त्यांच्या पोटात जे जीवाणू असतात ते सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळे असतात. तर असे ऍथलीट मध्ये जीवाणू सर्वसामान्य माणसांच्या शरीरात आणून त्यांना त्यांची क्षमता वाढवू शकतो का, अशा तऱ्हेचं संशोधनही परदेशात भरपूर झालेलं आहे. आपल्याला होणारे इतर आजार, अनेक आजार, मधुमेह, लठ्ठपणा ह्याच्याशी आपल्या पोटातल्या जीवाणूंचा संबंध असतो. आणि ह्या ज्ञानाचा वापर करून काही जीवाणूजन्य उपचार आपल्याला शोधता येतील का, ह्याच्यावरही आज भरपूर संशोधन चालू आहे. आणि असे काही उपचार पद्धती ऑलरेडी अस्तित्वात आलेल्या आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी जीवाणूंचा वापर कसा करता येईल याविषयी भरपूर संशोधन आज अनेक ठिकाणी चालू आहे. भारतातही अशा तऱ्हेचं संशोधन चालू आहे. आणि अशाच सूक्ष्मजीवांपासून आपल्याला काही रोग होतात. तर असे काही महत्वाचे रोग जर जीवाणूंचा विचार केला तर क्षयरोग, टायफॉइड, जखमांना होणारा पू, प्लेग, महारोग, विषाणूजन्य आजारांमध्ये एड्स, फ्लू, रेबीज, पोलिओ, गोवर, कांजिण्या, प्रोटोझोआंमधून होणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया, अमेबिक डिसेंट्री आणि फंजाईमुळे बरेचसे कातडीचे रोग जे होतात ते आपल्याला फंजाई ह्या वर्गात मोडणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे होतात. तर हे जे रोग आहेत हे ह्यातले काही रोग, सगळेच नाही पण काही रोग हे आपल्याला प्राण्यांपासून किंवा कीटकांपासून येतात. तर दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आपण डेंगी आणि चिकनगुनियाची साथ आपल्याकडे येते. तर त्यांचा प्रसार हा डासांमार्फत होतो.
तसाच मलेरियाचा प्रसारही आपल्याला माहिती आहे की तो एका विशिष्ट तऱ्हेच्या डासांमार्फत होतो. उंदरांमधनं प्लेग आणि परत दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुंबईमध्ये विशेषतः लेप्टोस्पायराची साथ येते. तर या लेप्टोस्पायरा हाही रोग उंदरांपासून माणसांमध्ये येतो. फ्लूचा विचार केला तर स्वाईन फ्लू आणि फ्लू हे आजार आपल्याला कोंबड्या किंवा डुकरांशी जास्त जवळचा संसर्ग झाल्यामुळे हे आजार होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त साथीच्या रोगांचा विचार केला तर इतर साथीचे रोग म्हणजे पटकी, ज्याला आपण कॉलरा म्हणतो, डायरिया, हे रोग आपल्याला पाण्यातनं होतात. हवेतनं अँथ्रॅक्स आणि प्लेगचा एक प्रकार हवेतनं होतो. मातीतनं आपल्याला अँथ्रॅक्स आणि त्याचबरोबर गुरं, शेळ्या ह्याच्यातनंही अँथ्रॅक्सची लागण होऊ शकते. दूषित अन्नांना टायफॉइड, डायरिया किंवा विषबाधा, ज्याला फूड पॉयझनिंग म्हणतात, अशा तऱ्हेचे विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजार आपल्याला अन्नामधनं होतात. आणि ह्यातले काही जे आजार आहेत हे आजार खूप वेगाने पसरू शकतात आणि त्यामुळे जगाच्या इतिहासात अशा वेगाने पसरणाऱ्या आजारांच्या बऱ्याच साथी येऊन गेलेल्या आहेत. तर सगळ्यात प्रलयकारी किंवा इतिहासात ज्याची अनेक वेळेला महत्व नोंद केली गेलेली आहे, ज्या साथीने काही इतिहास घडवला, ह्याच्यापैकी सगळ्यात महत्वाची साथ म्हणजे प्लेगची साथ. ही बऱ्याच वेळेला येऊन गेली. एंटोनियन काली म्हणजे 165 AD मध्ये ही साथ आली. त्याच्यात 50 लाख लोक दगावले. पण इतिहासात ज्याची नोंद झालेली आहे अशी सगळ्यात मोठी प्लेगची साथ जी सुमारे 541-542 साली आली, तिला जस्टिनियन प्लेग म्हणतात आणि त्याच्यात सुमारे 2.5 कोटी लोक दगावली. युरोपचा निम्म लोकसंख्या ह्या प्लेगच्या साथीत दगावली. त्याच्यानंतर काळा मृत्यू ज्याला म्हटलं जातं, ती साथ 1346 ते 1353 ह्या काळात आली आणि त्याच्यात 7.5 ते 20 कोटी इतक्या प्रचंड संख्येने लोक ह्या साथीमध्ये दगावली. त्याच्यानंतर भारतातही प्लेगची साथ ब्रिटिश राजवटीत बऱ्याच वेळेला आलेली होती आणि आपल्या इतिहासात ह्या प्लेगच्या साथीला महत्व आहे. या प्लेगच्या साथीमुळेच विशेषतः पुणेच्या लोकांना जो आपण चाफेकर बंधूंनी जनरल रँडचा खून केला त्याच्या मागे ही प्लेगची साथ आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यावेळेला लोकांना शहराबाहेर दुसरीकडे कुठे नेऊन राहायला लावायचे, कारण घरात उंदीर असायचे आणि उंदरांमुळे या प्लेगचा प्रसार व्हायचा. तर लोकांना असं घर खाली करताना करायला लावताना जे अत्याचार घडले, त्या जनरल रँडनी केलेल्या अत्याचारामुळे नाराज होऊन या चाफेकर बंधूंनी त्यांचा खून केला होता. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक घटना त्यावेळेला घडलेली होती की लोकमान्य टिळक हे जे आपले द्रष्टे राजनेते होते, त्यांनी ह्या प्लेगवर संशोधन करण्यासाठी एक प्रयोगशाळा पुण्यामध्ये उभी केली जावी अशी मागणी ब्रिटिश सरकारने केली आणि त्यांच्या ह्या मागणीतनं मग 1889 साली पुण्यामध्ये इम्पिरियल बॅक्टेरियोलॉजिकल लॅबोरेटरीची स्थापना झाली. ही प्रयोगशाळा आज जिथे इंजिनिअरिंग कॉलेजचं हॉस्टेल आहे त्या आवारात साधारणपणे लोकमंगल इमारतीच्या समोरच्या बाजूला ही प्रयोगशाळा होती. काही वर्षांपूर्वी हा जो बोर्ड आपण इथे बघतोय तो बोर्ड तिथल्या फुटपाथवर होता, पण एक 8-10 वर्षांपूर्वी हा बोर्ड काढून मग तिथे मुक्तसरला नेण्यात आला. ही प्रयोगशाळा ही लवकरच ही 4-5 वर्षी पुण्यात राहिली. नंतर ती प्रयोगशाळा पुढे मुक्तसरला आणि तिथून मग इज्जतनगरला गेली. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अशा प्रयोगशाळेची स्थापना पुण्यामध्ये ह्या प्लेगमुळे झाली. कॉलरा, बऱ्याच वेळेला कॉलराचा उगम भारतात झालेला आहे आणि जागतिकरित्या 7 वेळेला कॉलराच्या मोठ्या साथी आल्या. त्यातली तिसरी महत्वाची आहे कारण की त्याच्यात सुमारे 10 लाख लोक दगावले आणि 6व्या साथीत 8 लाखच्या आसपास लोक दगावले. फ्लू ची साथही अनेक वेळेला आली. सगळ्यात पहिल्यांदा 1889-90 साली आली, त्याच्यात 10 लाख लोक दगावले आणि 1918 साली आलेली साथ ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जास्त संहारक अशी मानली जाते. त्या साथीमध्ये 2 ते 5 कोटी लोक दगावले. एकट्या भारतामध्येच सुमारे 2 कोटीच्या आसपास लोक
तेव्हा दगावली. तेव्हा आपल्या देशाची संख्या 30 कोटी होती आणि त्यापैकी जवळपास 2 कोटी म्हणजे लोकसंख्येच्या 5 ते 6% लोक त्या काळात फ्लूच्या साथीमुळे दगावले होते. 56-58 साली पण परत एक साथ आली, त्याच्यात 20 लाख लोक दगावले आणि 68 साली सुमारे 10 लाख लोक ह्या साथीमध्ये दगावले. तर अशा या साथी होण्याची कारणं काय? ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे आपल्याला रोग निर्माण करणारे जीवाणू विषाणू आहेत त्यांची आणि माणसाची उत्क्रांती ही बरोबर झालेली आहे. तर जेव्हा माणूस जंगलात एकटा राहायचा, शिकार करून जगायचा, तेव्हा एका दुसऱ्या माणसाला हा आजार व्हायचा आणि तो आजार जास्त पसरायचा नाही, कारण माणूस तेव्हा सामाजिकीकरण माणसाचं झालेलं नव्हतं, तेव्हा माणसं एकटी राहायची. तर त्यामुळे ह्या रोगांचा प्रसार फार झपाट्याने आणि फार पटकन व्हायचा नाही. पण नंतर जेव्हा माणूस समूहाने राहायला लागला तेव्हा अर्थातच एका समूहातल्या एका व्यक्तीला लागण झाली किंवा ती समूहातल्या इतर सगळ्या समूहातल्या इतर सगळ्याच व्यक्तींना ती लागण होणं सुरू झालं. जसा माणूस दाट वस्ती करून राहिला तसा या दाट वस्तीत राहणाऱ्या इतर लोकांमध्ये या रोगाचं संक्रमण झपाट्यानं राहायला लागलं. त्याचबरोबर जशी माणसांनी शेती सुरू केली, पशुपालन सुरू केलं, तसा प्राण्यामधनं होणारे रोग मग माणसामध्ये यायला सुरुवात झाली. प्लेग काय किंवा क्षयरोग काय हे लोक मग प्राण्यांमधनं माणसांमध्ये यायला आणि मग ते माणसांमध्ये झपाट्याने पसरायला सुरुवात झाली. जंगलतोड हे याचं अजून एक महत्वाचं कारण आहे की जे जंगलातल्या प्राण्यांना होणारे रोग आहेत ते रोग एरवी माणसापर्यंत यायचं काहीही कारण नव्हतं. पण जशी जंगलतोड झाल्यामुळे माणूस जसा जंगलातल्या प्राण्यांच्या जास्त जवळ यायला लागला तसे जंगलातल्या प्राण्यांना, मग माकडांना किंवा इतर काही प्राण्यांना होणारे जे रोग आहेत त्यांच्याशी माणसाचा संबंध झाल्यामुळे मग ते रोग माणसामध्ये यायला लागले. त्याचबरोबर प्रवासाची साधनं वाढली. पूर्वी जगाच्या एका टोकून दुसऱ्या टोकाकडे जायला कित्येक महिने लागायचे. म्हणजे अगदी जरी भारतातही एखादी व्यक्ती जर काशी यात्रेला गेली तर ती काशी यात्रेहून परत यायला काही महिने लागायचे. बऱ्याच वेळेला ते परत येणंही शक्य नसायचं. पण आज तुम्ही काशीला एका दिवसात जाऊन परत येऊ शकता. तर जगाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला आज माणूस 24 तासाच्या आत जाऊ शकतो. त्यामुळे अशा तऱ्हेच्या रोगांचा प्रसारही फार झपाट्याने जगाच्या कान्याकोपऱ्यातही होऊ शकतो आणि त्यामुळे मग एका कुठल्या तरी जगाच्या कोपऱ्यात हा रोग सुरू झाला की वणव्यापेक्षाही जास्त वेगाने संपूर्ण जगभर आज ह्या जलद प्रवासाच्या साधनांमुळे होऊ शकतो आणि म्हणून मग हे रोग झपाट्याने पसरून खूप मोठ्या प्रचंड अशा लोकसंख्येला ह्या आजार पसरून त्यांच्यावर त्यांचा परिणाम होतो. तर ह्याचं करोना विषाणूचा जर सध्याचा विचार केला तर करोना विषाणू हा वटवाघळातून माणसात आलेला आहे असं समजलं जातं आणि तो फ्लूचाच एक प्रकार आहे. तो काही नवीन आलेला कुठल्याही तऱ्हेचा आजार नाहीये. तो एक फ्लूचाच एक प्रकार आहे. फक्त आज आपल्या माणसामध्ये त्याची प्रतिकार शक्ती नाही, त्यामुळे तो जर प्रत्येक माणसालाच लागण करण्याची त्याच्यात क्षमता आहे आणि तो अतिशय वेगाने पसरत असल्यामुळे तो झपाट्याने पसरलेला आहे आणि म्हणून त्याची आपल्याला जास्त चिंता आहे. कारण काही खूप थोड्याशा म्हणजे 80 ते 90% लोकांना तर त्याचे कुठलेही परिणाम दिसत नाहीत. फक्त 20% लोकांमध्ये परिणाम दिसतात. त्या 20% लोकांमध्येही बहुसंख्य ते परिणाम अतिशय सौम्य स्वरूपाचे असतात. केवळ 5% किंवा 2% लोकांमध्ये आजार तीव्र स्वरूपाचा होतो आणि त्यांना काही विशिष्ट तऱ्हेच्या ट्रीटमेंटची गरज पडते, त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागतं. पण हा विषाणू पसरण्याची क्षमता प्रचंड असल्यामुळे हा जो अतिशय 1 ते 2% लोकांना ज्यांना दवाखान्यात दाखल करून उपचारांची गरज लागणार आहे ती संख्या ही खूप प्रचंड होते. आपण जर आपल्या देशाचा 120 कोटी लोकसंख्येचा विचार केला
तर अगदी 1% जरी दवाखान्यात दाखल करायची वेळ येईल असं जर आपण म्हटलं तर तो 1% सुद्धा खूप जास्त होतो. तो 1% सुद्धा 1 ते 1.5 कोटी होतो. तर आज आपल्याकडे ह्या 1.5 कोटी लोकांना सुद्धा दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता देशातल्या सगळ्या इस्पितळांचा विचार एकत्र केला तर नाही. आणि म्हणून ह्या रोगाचा प्रसार आपण रोखणं आवश्यक आहे. तो त्याच्यातला सगळ्यात मोठा काळजीचा मुद्दा आहे. नाहीतर अदरवाईज करोना हा फ्लूचाच एक प्रकार आहे, त्याच्यात विशेष घाबरण्यासारखं काही नाहीये. तर ह्याच्या पुढे काय, ह्याच्या पुढचा जर आपण विचार केला तर मनुष्य आणि निसर्ग हा संघर्ष असाच चालू राहणार. करोनाची साथ येऊन गेल्यानंतर परत कधी कुठल्याही विषाणूजन्य आजाराची साथ येणार नाही असं आपण अजिबात होऊ शकत नाही. ह्या साथी वारंवार येतच राहणार. विशेषतः विषाणूंचा संसर्ग रोखणं हे फार अवघड असतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विषाणू हे स्वतंत्र वाढू शकत नाही. ते त्यांचा जो वाहक असेल त्याप्रमाणे, म्हणजे तो जर वनस्पतींना हल्ला करणारा विषाणू असेल तर वनस्पतीची पेशी माणसावर हल्ला करणारा असेल तर माणसाची पेशी, त्या पेशींचा ताबा ते घेतात आणि त्या पेशींच्या आत ते वाढतात. त्यामुळे त्यांच्यावर जर एखादं औषध काढायचं असेल तर त्या औषधाचे दुष्परिणाम त्या पेशीवर होणार नाही ह्याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. आणि म्हणून त्यांचा संसर्ग रोखणं अवघड आहे. जीवाणूंचा संसर्ग त्या मानाने रोखणं अवघड आहे कारण की जीवाणू स्वतंत्रपणे वाढतात, त्यामुळे त्यांना आटोक्यात आणणं तुलनेने सोपं आहे. पण त्यांच्या बाबतीतही अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सचा धोका आज आहे. तर ह्या सगळ्यांचाच आजारांच्या रोखण्यासाठी आपल्याकडे आपत्ती नियोजनाची योजना असायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या संदर्भातलं मूलभूत संशोधन सातत्याने होणं आवश्यक आहे. दुर्दैवाने करोनाच्या बाबतीत असं झालेलं आहे की आपण भीर खाण्याला सुरुवात केलीये. करोना जगभर पसरायला लागल्यानंतर मग त्याविषयीचं संशोधन सुरू झालं. तर भविष्यात असं होता कामा नये. मूलभूत संशोधन हे कायम चालू असलं पाहिजे. एक फक्त देतो की जेव्हा 1994 साली भारतात प्लेगची साथ आली, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना ते माहिती नसेल पण 94 साली प्लेगची साथ आलेली होती, तेव्हा त्या प्लेगवर संशोधन करण्यासाठी जी विशिष्ट प्रकारची प्रयोगशाळा लागते ज्याला BSL-3 लॅबोरेटरी म्हणतात, तशी प्रयोगशाळा देशभरात कुठे नव्हती. पण त्या प्लेगमुळे आज गेल्या 25 वर्षात देशभर अशा असंख्य 20-25 प्रयोगशाळा आज देशात आहेत. त्याचा फायदा काय झाला की जेव्हा करोना आला तेव्हा करोनालाही ती विशिष्ट तऱ्हेची BSL-3 प्रयोगशाळा लागते, त्या 25 प्रयोगशाळा देशात उपलब्ध होत्या. त्यामुळे करोनावर संशोधन सुरू करणं तुलनेने सोपं झालं. तर आज मला उद्या लगेच ह्या संशोधनाचा काही उपयोग आहे का, ही विचारसरणी गेली काही वर्ष फक्त आपल्या देशातच नाही तर जगभर अशी विचारसरणी वाढायला लागलेली होती की कुठल्याही संशोधनाचा पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात काही फायदा आहे का, तरच ते संशोधन करायचं. ते संशोधन 10-15 वर्षांनी उपयोगी पडणार असेल तर मग त्या संशोधनाचा काही उपयोग नाही. अशी जी विचारसरणी वाढायला लागली होती ती बाजूला ठेवून मूलभूत संशोधन सातत्याने आपण कायम चालू ठेवत गेले पाहिजे. तरच आपल्याला अशा तऱ्हेच्या पुढच्या साथींचा मुकाबला आपल्याला करता येईल. तर एवढं सांगून मी माझं जे काही सुरुवातीचं मला बोलायचं होतं तुम्ही संपवतोय. आणि आता आपल्याला जर काही प्रश्न घ्यायचे असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. धन्यवाद. सर धन्यवाद. खर तर खूप चांगल्या प्रकारे सरांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे, एकूण हा सगळा इतिहास, या सगळ्याची मांडणी सरांनी केलेली आहे. आता हे सेशन सगळ्यांना प्रश्नोत्तरांसाठी खुलं आहे. फक्त प्रश्न जे विचारायचे आहेत ते तुम्हाला जे आपल्या इथं झूम लिंकद्वारे सहभागी झालेले ते चॅटद्वारे विचारतील आणि जे फेसबुकवर आहे ते फेसबुकच्या कॉमेंट्सवर आपले प्रश्न टाकतील. भोवतालचे प्रतिनिधी ह्या सगळ्या कॉमेंट्सवर, या प्रश्नांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आपण प्रश्न विचारा, ते प्रश्न सरांपर्यंत पोहोचवले जातील. इतरांचे प्रश्न येईपर्यंत चर्चा सुरू ठेवण्यासाठी मी सरांना प्रश्न विचारेन की सर, तुम्ही शेवटी जो महत्वाचा मुद्दा मांडलात की आपल्याकडं आजही कुठल्याही गोष्टीला दीर्घकालीन परिणाम असतात,
हे दीर्घकालीन परिणाम लक्षात न घेता आपण तातडीने आत्ता जे उपयोगाचं आहे तेवढंच वापरायचं, तेवढंच करायचं, तेवढंच संशोधन करायचं आणि 2 वर्षात रिझल्ट दाखवा, हे जे काय आपल्याकडे चालू आहे हे थांबवण्यासाठी संशोधक म्हणून तुमच्या पातळीवर प्रयत्न चालू असतीलच, पण सामान्य माणूस याच्यामध्ये हे चालू ठेवण्यासाठी किंवा ही दीर्घकालीन संशोधनाची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी कसा स्टेप इन होऊ शकतो किंवा त्याचा काय भूमिका असू शकते, त्याचा काय रोल याच्यामध्ये असू शकतो? म्हणजे असं वाटतं की कुठल्याही लोकशाही देशामध्ये सामान्य माणसाच्या आवाजाला खूप महत्व आहे. तर आज जर आपल्याला अशा तऱ्हेचं प्रेशर जर आपल्याला डिसिजन घेणाऱ्यांवर आणायचं असेल तर सामान्य माणसांनी ह्याविषयी काहीतरी बोलणं आणि त्याविषयी आवाज उठवणं आणि जे आपले नेते आहेत त्यांच्याकडे हा आग्रह धरणं की त्यांनी सरकारने मोठ्या संख्येने मूलभूत संशोधनाला पाठिंबा द्यावा आणि हे संशोधन चालू राहावं अशी मागणी करणं हे असे महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी पहिल्या प्रश्नाने सुरू करते. थँक्यू सो मच सर, खूप इंटरेस्टिंग टॉक होता. पहिला प्रश्न आहे श्रीहरी वांजळेंकडून. ते विचारतात, वाय इज द व्हायरस नॉट एबल टू ग्रो आउटसाइड अ होस्ट, or specifically he wants to ask why they can replicate only in the host body. अच्छा, त्याचं उत्तर मला वाटतं मी दिलं होतं, पण कदाचित ऐकवायला नसेल. मी परत एकदा थोडक्यात देतो की मी सुरुवातीला म्हटलं तसं की विषाणूचा आकार जो असतो तो आकार हा अतिशय लहान असतो, काही नॅनोमीटर्स मध्ये असतो आणि त्या लहान आकारामुळे मग त्यांना कुठल्याही म्हणजे त्याला त्याचं पुनरुत्पादन करण्यासाठी जी संपूर्ण यंत्रणा लागते की जे अतिशय कॉम्प्लिकेटेड असे ज्या जैवरासायनिक क्रिया असतात त्या क्रिया करण्यासाठी लागणारी जी संपूर्ण यंत्रणा असते ती यंत्रणा त्याच्याकडे नसते आणि त्या यंत्रणेसाठी मग त्याला दुसऱ्या कुठल्या तरी पेशीवर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून तो त्या पेशीचा वापर करून त्या पेशीच्या आतमध्ये वाढतो. जीवाणूंकडे ती स्वतःची अशी यंत्रणा असते म्हणून ते स्वतःचे स्वतः वाढू शकतात. तर त्यांचा आकार कमी असल्यामुळे त्यांच्याकडे ती यंत्रणा नसते. तर त्याच्याशिवाय आणखीन एक प्रश्न असा आला होता की एकूणच हे आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल? तुम्ही जे म्हणलं की हा संघर्ष पुढे चालू राहणार आहे, म्हणजे जो माणूस आणि सूक्ष्मजीव यांच्यामध्ये जो काही लढा आहे, झगडा आहे म्हणूयात आपण, ते जरी एकमेकांचे मित्र असले तरी शत्रू पण आहेत. तर ह्या साथी कंट्रोल करण्याच्या दृष्टीने जर शक्य नसेल तरी आपल्याला उपाययोजना काय करता येतील किंवा काय काळजी घेतली तर याची तीव्रता आपल्याला कमी करता येऊ शकते? ह्याच्या सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे की आपण निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आपण गेल्या काही वर्षात आपण निसर्गाच्या ह्याच्यामुळे खूप जास्त ढवळाढवळ केलेली आहे. तर ती ढवळाढवळ जर आपण कमी केली आणि थोडंसं कॉन्झर्वेशनला जर प्राधान्य दिलं तर हे संघर्ष असे बरेच कमी होतील. म्हणजे बरेचसे जे आजार आहेत म्हणजे त्याच्यात कोरोनाचं उदाहरण झालं किंवा स्वाईन फ्लूचं उदाहरण झालं किंवा एबोलाचं उदाहरण झालं, हे का आलेले आहेत? तर हे आपण निसर्गाच्या ह्याच्यात ढवळाढवळ केली, डिफॉरेस्टेशनमुळे आपण ह्या म्हणजे जंगलांच्या आपण जास्त जवळ आलो आणि त्यामुळे तिथल्या प्राण्यांमध्ये आढळणारे जे रोग माणसामध्ये पूर्वी कधीही नव्हते ते रोग मग माणसात आले आणि मग ते आपल्याकडे त्याची प्रतिकार शक्ती नसल्यामुळे मग ते झपाट्याने पसरत गेले. हे त्यामागचं कारण आहे. तर आपण निसर्गामध्ये असणारी ढवळाढवळ आपण कमी करणं आणि हे त्याच्यातलं त्यामागचा एक म्हणजे एक महत्वाचा उपाय त्याच्यावरचा असू शकतो. ओके, शताक्षी. येस हॅलो सर. हा, जयश्री मॅम आहेत का? आदिती मॅम, येस प्लीज विचारा, तुम्ही विचारा. फेसबुक वरनं सुयोग साळगावकर विचारतात, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन RNA अँड DNA व्हायरस विच इज मोर डेंजरस? दुसऱ्या भागाचं उत्तर मी आधी देतो. त्याच्यात कमी किंवा जास्त डेंजरस असं काहीही नाहीये. म्हणजे दोन्ही व्हायरसेस एकसारखेच धोकादायक असू शकतात
आणि RNA आणि DNA म्हणजे हे त्यांच्यातलं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामधला फरक आहे. DNA व्हायरसेसमध्ये डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हे जेनेटिक मटेरियल असतं, तर RNA व्हायरसेसमध्ये रायबोन्यूक्लिक ऍसिड हे जेनेटिक मटेरियल असतं. आणि DNA आणि RNA यांच्यामध्ये जर केमिकली फरक बघायचा झाला तर त्याच्यातली जी म्हणजे हे जेनेटिक मटेरियल हे बेस, एक शुगर आणि फॉस्फेट ग्रुप या 3चे मिळून झालेलं असतं. तर त्याच्यातली जी शुगर, जी पेंटोज शुगर असते ती ह्या दोन्हींमध्ये वेगळी असते. डीऑक्सिरायबोज आणि रायबोज अशा 2 वेगवेगळ्या शुगर त्याच्यामध्ये असतात. तर हा त्यांच्यातला रासायनिक फरक आहे. सर, चिन्मय गोखलेजींनी हा प्रश्न विचारला आहे. आपल्या आतड्यातील जीवाणू आणि आपले मानसिक स्वास्थ्य यांचा काही परस्पर संबंध आहे का? हो, म्हणजे आतड्यातले जीवाणू आणि मानसिक स्वास्थ्य याच्यावर परत भरपूर संशोधन झालेलं आहे. आणि आपल्या पोटात आढळणारे विशिष्ट तऱ्हेचे जीवाणू हे मानसिक आरोग्य किंवा आपले मूड, अँक्सायटी यांच्याशी त्याचा संबंध आज भरपूर संशोधनांनी दाखवून देण्यात आलेला आहे. राईट सर. पुढचा घेते मी प्रश्न. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एपिफाइट्स अँड पॅरासाइट्स? पॅरासाइट्स म्हणजे संपूर्णपणे परोपजीवी असतात. ते म्हणजे एपिफाइट्स म्हणजे ते सहजीवन झालं की ते बरोबर गुण्यागोविंदांनी नांदतात, म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं. आणि पॅरासाइट्स म्हणजे त्याच्यात ते त्यांच्या होस्टचा नाश करून त्याच्यावर ते वाढतात. म्हणजे ते जेव्हा वाढतात तेव्हा होस्टला अपाय होतो. आणि एपिफायटिक याच्यामध्ये त्या होस्टला अपाय होत नाही, ते आनंदाने सहजीवन जगतात. असा त्याच्यातला ढोबळमानाने फरक सांगता येईल. राईट, ओके. अदिती मॅम, फेसबुक वरून काही क्वेश्चन विचारता का तुम्ही? अनिकेत मोटाले विचारतात, अँटीबायोटिक्सचा शरीरातील सूक्ष्मजीवांवर परिणामी किती दूरगामी असतो? आपण जी अँटीबायोटिक घेतो त्याचा आपल्या शरीरातल्या जीवाणूंवरही परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काही आपले मित्र जीवाणू असतात ते नष्ट होतात आणि अपायकारक जीवाणूंची संख्या वाढते. आणि त्याच्यामुळे मग त्या अनुषंगाने इतरही अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर म्हणूनच आवश्यकता असल्याशिवाय अँटीबायोटिक घेऊ नये. आणि घेतलं तरी डॉक्टरांनी सांगितले तेवढाच डोस घ्यावा आणि तो डोस आपण पूर्ण करावा, असं नेहमीच रेकमेंडेशन दिलं जातं. ओके सर. जयश्री मॅम. संजय जोशीजींनी हा प्रश्न विचारलेला आहे की जीवाणूंच्या माध्यमातून निरुपयोगी झालेल्या खाणी कशा पुनर्जीवित करता येतील? तो एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे त्याच्यात होतं काय की खाणी निरुपयोगी होतात म्हणजे काय होतं, तर खाणी निरुपयोगी होतात म्हणजे त्याच्यातनं आपण जे संयुग काढत असतो, मग ते सोनं असेल किंवा लोखंड असेल किंवा जे काय असेल ते त्याच्यामधलं असणारं जे प्रमाण असतं ते प्रमाण कमी होतं. म्हणून ते म्हणजे इकॉनॉमिकली ती जी प्रोसेस असते ती इकॉनॉमिकली फायदेशीर नसते, ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसते. तर जीवाणूंचा वापर करून जीवाणू काय करतात की जीवाणू ते जे संयुग असतं ते संयुग ते त्याचं विघटन करून ते पाण्यात ते विरघळवेल अशा तऱ्हेने ते त्या संयुगाचं विघटन करतात. मग ते संयुग पाण्यात आलं की ते पाणी बऱ्याच वेळेला त्या खाणीतनं आपण फिरवू शकतो. आणि ते फिरवलं ते की मग त्या पाण्यामध्ये त्या संयुगाचं प्रमाण वाढत जातं. आणि मग ती जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होऊ शकते. आणि अशा तऱ्हेने मग त्या खाणींचा वापर आपल्याला करता येतो. पुरुषोत्तम कुलकर्णी विचारतात, जीवाणू आणि विषाणू यांच्यातील मूलभूत फरक काय आणि तो ओळखायचा कसा? जीवाणू आणि विषाणू यांच्यातला फरक की जीवाणू हे स्वतंत्रपणे वाढू शकतात, तर विषाणू हे स्वतंत्रपणे वाढू शकत नाही. पण सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे फरक म्हणजे त्यांचा आकारमान. ओके, पुढचा प्रश्न घेते सर. हाऊ ऍक्टिव्ह विल कोविड बी और विल नॉट बी इन द मॉन्सून? हे आदित्य भोसले विचारतात.
कोविड विषयी सध्या अशा काही प्रश्नांचं उत्तर देणं फार अवघड आहे. याचं कारण की याच्याविषयी आज कुठल्याही तऱ्हेचा अभ्यास झालेला नाहीये. त्यामुळे कोविड विषयी या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येणं फार अवघड आहे. 1% हवेतली आर्द्रता वाढली की कोविडचा प्रसार 6% कमी होतो, असं एक संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालेलं होतं. तर त्यामुळे कदाचित जशी आर्द्रता हवेतली वाढत जाईल तसा कोविडचा प्रसार कमी होत जाईल. पण असं मी निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हणजे ह्या व्हायरस विषयी आज आपल्याला फारच कमी माहिती आहे. नुकतंच प्रसिद्ध झालेलं एक संशोधन असं दाखवतं की आर्द्रता वाढत जाईल तसा त्याचा प्रसार कमी होतो. ओके, तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेते. कोरोना हा फ्लूचा प्रकार आहे म्हणजे काय समजले नाही, असं किशोर काठोरेंचा प्रश्न. म्हणण्याचा अर्थ असा की आता काही नवीन किंवा वेगळ्या तऱ्हेचा कोरोना विषाणू जो आहे हा आपल्याला नेहमी जो फ्लूचा आजार होतो तो आजार करणाऱ्या विषाणूंसारखाच एक विषाणू आहे, त्यातलाच तो एक प्रकार आहे. आणि त्याची लक्षणं ही सर्वसाधारणपणे फ्लू सारखीच असतात. म्हणजे तो नवीन कुठला आजार नाहीये. सर्वसाधारणपणे जो फ्लू होतो तशाच तऱ्हेचा तो आजार आहे. फक्त त्याच्या आपल्या शरीरात त्याची प्रतिकार शक्ती नसल्यामुळे तो जास्त घातक आहे. तर मातीतील सूक्ष्मजीव यांची संख्या आणि पिकातील पोषण मूल्य यांचा परस्पर संबंध काही आहे का? हो, म्हणजे जर मातीत जर जीवाणू खूप जास्त संख्येने असले तर ती माती चांगल्या प्रतीची आहे असं समजलं जातं. आणि म्हणजे मातीतल्या जीवाणूंची पिकांच्या पोषणातल्या भूमिकेविषयी आपल्याला तशी परत खूप थोडी माहिती आहे. म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर ह्यासारखी संयुग पिकांना वाढीसाठी उपलब्ध करून देणं हा त्यातला एक भाग झाला. पण त्याच्या व्यतिरिक्तही ह्या मातीतल्या जीवाणूंचे पिकांना किंवा जमिनीची प्रत वाढवण्यासाठी असंख्य अप्रत्यक्ष असेही फायदे आहेत ज्याच्याविषयी आज आपल्याला फारशी माहिती नाहीये. जसं आपल्या पोटातल्या जीवाणूविषयी की पोटात 10,000 प्रकारचे जे वेगवेगळे जीवाणू आहेत ते आपल्या आरोग्याला नक्की कशी मदत करतात ह्याविषयी आज आपल्याला पूर्णपणे माहिती नाहीये. आपल्या इथं लेक्चर आहेत त्याच्यामध्ये प्राध्यापक सुभाष वाळिंबे पण आहेत. ते एक नोन आणि प्रसिद्ध अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत आणि नोन ते हे पण आहेत, आर्किओलॉजिस्ट पण आहेत. त्यांनी मध्ये हँड रेज केला होता. वाळिंबे सर, तुम्हाला काही बोलायचं का? तुमचा माईक अनम्यूट केलेला आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल, कॉमेंट करायचे असेल तर जरूर करा सर. वाळिंबे सर. सर, तुम्ही फार सुरेख माहिती सांगितली आणि एक समजणाऱ्या सोप्या शब्दात सांगितली, त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार मानतो मी. 1-2 प्रश्न होते मला. त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कोरोनाला रेट्रो व्हायरस असं का म्हणतात, हे एक मला शंका आहे. आणि दुसरी एक मला शंका आहे की तुमची पहिली दुसरी काहीतरी एक स्लाइड होती, त्याच्यामध्ये एक सॅटेलाइट सारखा दिसणारा एक विषाणू होता, तर तो कोणता होता? सॉरी, नाही, दुसरा प्रश्न मला कळला नाही. तुमची एक पहिली दुसरी काहीतरी एक स्लाइड होती, दुसरी स्लाइड असेल कारण पहिली दुसरी काय पहिल्या स्लाइड, त्यात एक सॅटेलाइट सारखा दिसणारा एक विषाणू होता. बरं, सारखा दिसणारा तो म्हणजे विषाणूचं सर्व, तो म्हणजे एक विशिष्ट विषाणू होता. ती सर्वसाधारणपणे विषाणूची रचना कशी असते तसं ते होतं. म्हणजे त्यांना एक हेड असतं, टेल असतं आणि खाली त्यांना ते फायबर्स असतात ज्याच्याद्वारे ते त्या दुसऱ्या पेशीला चिकटून राहतात. तर ती सर्व रचना होती. तो दुसरा प्रश्न झाला. आणि पहिला प्रश्न काय म्हणाला तुम्ही? आता पहिला जस्ट मला कोरोनाच्या व्हायरसला रेट्रो व्हायरस का म्हणतात? हा, सॉरी. तर रेट्रो व्हायरस असं म्हणतात, सर्वसाधारणपणे सगळ्या सजीवांमध्ये जो जीवनासाठी लागणाऱ्या असलेल्या माहितीचा जो ओघ आहे तो डीएनए, मग त्या डीएनए पासून आरएनए तयार होतो आणि आरएनए प्रथिनांच्या निर्मितीचा निर्देश देतो आणि मग ही प्रथिनं शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया कार्य करतात. असा तो ओघ ह्या क्रमाने असतो.
पण काही विषाणूंमध्ये डीएनए नसतो, त्यांच्यामध्ये त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आपण म्हणतो ते आरएनए असतं. तर त्या अशा अशा विषाणूंमध्ये त्यांची वाढ होताना त्या आरएनएचा आधी डीएनए होतो आणि मग पुढची सगळी तो ओघ सुरू होतो. तर म्हणून हे उलट होतं, म्हणून ह्या तळीच्या विषाणूंना रेट्रोव्हायरसेस म्हणतात. ओके ओके, थँक्यू थँक्यू. अदिती मॅम. प्लास्टिक खाणारे जीवाणू सापडले आहेत ही कितपत खरी आहे बातमी? बऱ्याचशा लोकांनी प्लास्टिक खाणारे जीवाणू त्यांना सापडलेले आहेत असा दावा केलेला आहे. आणि पण अजूनपर्यंत म्हणजे गेली कित्येक वर्ष हे सगळं बोललं जाते, पण अजूनपर्यंत कुठेही आपल्याला त्यांचा वापर झालेला दिसत नाही. म्हणजे प्लास्टिकची समस्या 10 वर्षापूर्वी होती, ती त्याच्यात जास्त गंभीर आज झालेली आहे. पण गेली 10 वर्ष 20 वर्ष लोकांनी प्लास्टिक खाणारे जीवाणू सापडल्याचा दावा केलेला आहे, पण ती समस्या जशीच्या तशी आहे. तर ह्यातच त्या प्रश्नाचं उत्तर आलं मला वाटतं. हा जयश्री मॅम विचारा. प्रशांत साळुंकेजींनी प्रश्न विचारला आहे, जीवाणू चांगले आणि विषाणू वाईट असे आहे का? आणि मग तसं असेल तर मग विषाणू कसे उपयुक्त आहेत? सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर जीवाणूंमध्ये आपल्याला चांगले आणि वाईट असे दोन्हीही तऱ्हेचे जीवाणू सापडतात. विषाणू, बहुसंख्य विषाणू हे आजार निर्माण करणारे विषाणूच असतात. म्हणजे विषाणूंचे फायदे प्रत्यक्षरित्या असे मी काही सांगू शकत नाही. बहुसंख्य विषाणूंमध्ये फक्त आजारच निर्माण होतात. पण आपण आपल्या बुद्धिमत्तेने काही विषाणूंचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे. तर ह्याची असंख्य उदाहरणं आहेत, पण मी 2 उदाहरणं फक्त सांगतो, मला जी पटकन आठवली ती. एक म्हणजे किड्यांना रोग निर्माण करणारा एक विषाणू आहे. तर त्या विषाणूचा उपयोग आपण काही विशिष्ट तऱ्हेची प्रथिनं मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी केलेला आहे, जी प्रथिनं आपण माणसांच्या काही उपचारांसाठी वापरतो. हा एक मुद्दा झाला, हा एक उपयोग झाला. आणि दुसरा अजून एक उपयोग जो गेली काही वर्ष केला जातो की ज्याच्याविषयी प्रयत्न केले, की मी मगाशी बोलता बोलता सांगितलं की अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स ही जीवाणूंमधली खूप मोठी समस्या आहे आणि बरेचसे आजार असे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रतिजैविकांचा उपाय होत नाही. तर मी असंही सांगितलं की प्रत्येक सजीव पेशीवर हल्ला करणारे विषाणू असतात. तर ह्या तत्वाचा वापर करून माणसामध्ये आजार निर्माण करणारे जे जीवाणू आहेत आणि असे जे जीवाणू प्रतिजैविकांना दाद देत नाहीत, अशा जे जीवाणूंचे स्ट्रेन्स ज्यांना आम्ही म्हणतो की असे जे जीवाणू आहेत त्यांच्यावर हल्ला करणारे जीवाणूनाशक विषाणू, त्यांचा अशा तऱ्हेच्या जीवाणूंचा नाश करण्यासाठी वापर करता येईल असं संशोधन सध्या चालू आहे. काही आजारांवर लोकांनी त्याचा यशस्वीरित्या वापरही केलेला आहे. तर हे विषाणूंचे आपण अप्रत्यक्ष फायदे म्हणू शकतो. ओके सर, पुढचा प्रश्न विचारते. क्षितिज देशमुख विचारतायत की we are observing spread of misinformation regarding scientific research. How should one deal with this spread, especially in the non-scientific community? मला पहिला भाग कळला नाही प्रश्नाचा. पहिला भाग कमेंट सारखं होतं, that we are observing the spread of misinformation regarding scientific research. आणि प्रश्न असा आहे की how should one deal with this spread, especially in a non-scientific community? ही फार मोठी म्हणजे गंभीर समस्या आहे. कारण बऱ्याच वेळेला पाऊल सुराखून न घेताही काही संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात. पण शास्त्रीय जगतामध्ये कुठलेही निष्कर्ष जोपर्यंत ते पाऊल सुराखून म्हणजे कसं की ते तुम्ही ते प्रसिद्धीला दिल्यानंतर ते त्या विषयातल्या तज्ज्ञांनी त्याचा अभ्यास करून ते निष्कर्ष खरोखरच ग्राह्य आहेत ना
हे झाल्याशिवाय काही शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध होत नाहीत. तर शास्त्रीय नियतकालिकामध्ये, चांगल्या दर्जाच्या शास्त्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेले निष्कर्ष हेच ग्राह्य मानले जावेत. कारण दुर्दैवाने असं होतं की शास्त्रीय जगतामध्ये काही नियतकालिका अशी आहेत की ज्यांच्यामध्ये ही तपासणीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खूप जास्त कडक नसते. त्यामुळे जास्त ग्राह्य किंवा जास्त योग्य नसलेले जिथे प्रयोग निष्काळजीपणाने केलेले आहेत असे निष्कर्षही बऱ्याच वेळा अशा तऱ्हेच्या नियतकालिकांमधनं प्रसिद्ध केले जातात. तर म्हणून ज्या नियतकालिकांमध्ये ही तपासणीची प्रक्रिया जास्त कडक आहे अशा नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केलेले निष्कर्षच ग्राह्य मानले जावेत. कुठलेही निष्कर्ष जे शास्त्रीय नियतकालिकांमधनं प्रसिद्ध न होता जे मांडले जातात असे निष्कर्ष ग्राह्य मानले जाऊ नयेत. आणि ही माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे की शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध न होता बोलले गेलेले निष्कर्ष आणि शास्त्रीय नियतकालिकामधनं प्रसिद्ध होऊन मग बोललेले निष्कर्ष ह्यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. अदिती मॅम, तुम्ही फेसबुकवरचा एक प्रश्न विचारता का? किंवा जयश्री मॅम, तुमचा प्रश्न तयार असेल पाहिलेला. संजय जोशीजींनी प्रश्न विचारला आहे की जैविक शेती व रासायनिक शेतीत काय फरक आहे आणि मग ह्यात जीवाणूंचा सहभाग कसा असतो आणि मग निसर्गाच्या अनुकूलतेसाठी रासायनिक शेती करावी की मग जैविक शेती करावी? रासायनिक शेती म्हणजे आता आपण शेती करताना कुठे कुठे आपण काही रसायनांचा वापर करतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे खत, त्याच्यामध्ये पिकांची वाढ जास्त जोमाने होते. आणि दुसरं म्हणजे पिकांवर काही रोगाचा हल्ला झाला किंवा काही कीटकांचा हल्ला झाला किंवा जर मध्ये काही तण उगवल्याचं त्याचा नाश करण्यासाठी वापरली जाणारी रसायनं, तर ह्या ठिकाणी रसायनं वापरली जातात. तर जर आपण रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशकं जर वापरली तर त्याचा जमिनीवर वाईट परिणाम होतो. जमिनीचा कस काही वर्षांनंतर कमी होतो आणि या कीटकनाशकांचा अंश जर त्या पदार्थात राहिला, म्हणजे मग ते धान्य असू देत किंवा फळ असू देत, त्याच्यात जर तो अंश राहिला तर तो माणसालाही घातक असू शकतो. काही कीटकनाशकांमुळे कर्करोगही काही त्याच्या नियमित वापरामुळे होऊ शकतं असं संशोधनांनी दाखवून दिलेलं आहे. तर अर्थातच रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशकं ही निसर्गाला आणि माणसाच्या आरोग्याला घातक अशी आहेत. तर म्हणून रासायनिक खतं किंवा कीटकनाशक ह्यांचा वापर न करता जैविक रसायनं, जैविक कीटकनाशकं वापरावीत. त्यांचा माणसाच्या आरोग्यालाही काही दुष्परिणाम होत नाही आणि जमिनीवरही काही दुष्परिणाम होत नाही अशी कल्पना गेली काही वर्षात मूळ धरायला लागलेली आहे आणि तिचा प्रसार तर झपाट्याने होतोय. परदेशात तर गेली 20-25 वर्ष ते वापरलं जाते आणि आता भारतातही ह्या कल्पनेचा प्रसार वेगाने होतोय आणि अशा तऱ्हेने पिकं घेतली जातात. किंवा रासायनिक खतांचा जरी वापर करायचा झाला तरी तो कमीत कमी वापर करायचा आणि रासायनिक आणि जैविक खतं किंवा रासायनिक आणि जैविक कीटकनाशकं ह्या दोघांचा समतोल वापर असा करून जेणेकरून शेतकऱ्याला फायदाही होईल आणि त्याला भरपूर उत्पादनही मिळेल आणि निसर्गाचा ऱ्हास आणि पर्यावरणाचा ऱ्हास आणि माणसाच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होणार नाही अशा दोन्हीचा समतोल वापरता येईल अशा तऱ्हेच्या कल्पना आता पुढे येत आहेत. सर, ह्यालाच रिलेटेड एक क्वेश्चन आहे. मातीतील सूक्ष्मजीव यांची संख्या व पिकातील पोषण मूल्य यांचा परस्पर संबंध आहे का? हा, मला वाटतं आपण मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की की ह्या जीवाणूंची भूमिका काय त्याच्याविषयी आपल्याला जास्त माहिती नाहीये. पण निश्चितपणे जर मातीमध्ये खूप जास्त संख्येने जीवाणू असतील तर ती माती ही निरोगी माती अशी समजली जाते. ओके सर, एक शेवटचा क्वेश्चन घेऊया. कोरोना व्हायरस बद्दलचा आहे की हा नॅचरली बॉर्न आहे का मॅनमेड आहे का कुठे लीक झालेला आहे, ह्याचा खूप प्रश्न पडलेला आहे. काही कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स आहे का जे इंडिजिनस रिसर्च मेथडनी
डिराईव्ह करता येईल की कुठून आलाय? म्हणजे हा प्रश्न बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलेला आहे, पण आज त्या विषयावर जे काही 1-2 संशोधन निबंध प्रसिद्ध झालेले आहेत आणि नेचर सारख्या मान्यवर नियतकालिकातनं प्रसिद्ध झालेले आहेत, तर त्याच्यातले निष्कर्ष म्हणजे त्यांनी सगळ्याच कोरोना व्हायरसच्या जिनोमचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला आणि त्याच्यात त्यांनी असा निष्कर्ष शेवटी काढला की आत्ताचा जो कोरोना व्हायरसचा जो सगळीकडे पसरतो आहे तो नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे आणि तो प्रयोगशाळेत जाणून बुजून तयार केलेला आहे असं मानण्याला कुठलाही आधार नाही, असं त्या प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधातनं सांगण्यात आलेलं आहे. आणि 1918 साली जेव्हा फ्लू आला तेव्हाही काही लोकांनी असाच संशय बोलून दाखवलेला होता की ही देवाची अकृपा आहे किंवा कोणीतरी हा मुद्दाम ते, कारण की तेव्हा पहिलं महायुद्ध नुकतंच संपत होतं, तर हा महायुद्धात कोणीतरी हरायला लागलेल्या पक्षांनी ह्या मुद्दाम सोडलेला वगैरे असे संशय तेव्हाही बोलून दाखवले गेले होते. पण तेव्हा अशा तऱ्हेचं तेव्हा प्रयोगशाळेत विषाणू तयार करण्याची तेव्हा यंत्रणाच उपलब्ध नव्हती. इनफॅक्ट तेव्हा तो जी साथ आलेली होती ती विषाणूमुळे आलेली आहे हेच कोणाला माहिती नव्हतं. तर असे संशय नेहमीच बोलून दाखवले जातात, पण ते अजूनपर्यंत तरी असं ह्या कोरोनाच्या बाबतीत सिद्ध झालेलं नाहीये की तो प्रयोगशाळेत जाणून बुजून तयार केलेला आहे. ओके, थँक्यू सर. ह्याच्याबरोबर आपण क्वेश्चन आन्सरचा सेशन थांबूया इथे. अजून कोणाचे काही प्रश्न राहिले असतील तर त्यांनी भवताल पेजवर, फेसबुकच्या पेजवर कमेंट्स मध्ये शेअर कराव्या त्यांच्या ईमेल आयडी बरोबर, आणि आम्ही ते सरांना विचारू आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. अभिजित सर. येस, थँक्यू शताक्षी. शौर्य सर फार उत्तम. म्हणजे मगाशी जी आपल्याला वाळिंबे सरांनी कॉमेंट दिली ना की हा इतका गुंतागुंतीचा विषय आणि अतिशय कन्फ्युजन असलेला विषय हा इतक्या साध्या सोप्या पद्धतीनं मांडणं आणि लोकांमध्ये खरं काय खोटं काय आणि नेमकं याचा अर्थ कसा घ्यायचा, याचं आकलन कसं करून घ्यायचंय खूप चांगल्या प्रकारे मांडलं. तुम्ही किती उत्तम संशोधक आहात हे तुमच्या पेपर्स वरनं कळतं, पण तुम्ही किती चांगले शिक्षक आहात हे आम्ही आज अनुभवलं. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. या सगळ्या नियोजनामध्ये खूप जणांचा उपयोग झालेला आहे, मदत झालेली आहे, सहकार्य लाभलेलं आहे. त्यांची इथं सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही होणार, पण काही उल्लेख मला करावेच लागतील. आपल्याला ही जी झूमची लिंक जी उपलब्ध करून दिली, कारण आपण महिन्यातून 1 किंवा 2 कार्यक्रम घेणार, पण त्यासाठी ती झूमची लिंक कुठं घ्या असं थोडासा आम्ही विचार केला आणि ज्ञानप्रबोधिनी ची सगळी टीम ही भवतालशी नेहमीच जोडलेली असते. ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षक प्रशिक्षण केंद्रातर्फे ही लिंक उपलब्ध करून दिली. इथं पल्लवी पराडकर त्याच्या प्रतिनिधी इथं आहेत, उपस्थित आहेत. मी त्यांचं आणि संपूर्ण त्या केंद्राचं आभार मानतो. त्यांच्यामुळे हे आपल्याला जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचवता आलं. भोवतालची टीम हे सगळं करायला, अलीकडचं टीम खूप व्हायब्रंट झालेली आहे. मग शताक्षी आहे, वैभव आहे, चिन्मय, किशोर, जयश्री, आदिती, संजय, तुषार, खूप मोठ्या संख्येने मंडळी हे सगळं यशस्वी करण्यासाठी सक्रिय असतात. संपूर्णच भवताल फोरम ग्रुपचे, भवतालचे सगळे वाचक, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणारे सगळे त्याच्यामध्ये आहेत. काही जणांची मी प्रातिनिधिक नावं घेतली. सर्व पर्यावरण प्रेमी की ज्यांनी हा कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने बघितला. मी फेसबुकवरही पाहत होतो, तिथेही खूप मोठा ऑडियन्स होता. इथं याच्यावर तर होताच झूम लिंकवर. हा प्रतिसाद इथून पुढे कायम राहीलच अशी आशा आहे, अशी अपेक्षा आहे. खरं तर हे सगळं करायचं कारण काय की पाणी पर्यावरणाचे खूप प्रश्न आपल्या समोर येतात. हे सगळे प्रश्न येत असताना त्याला कसं सामोरं जायचं, हे सामोरं जाण्यासाठी आपल्याकडं योग्य मंडळींकडून जर मार्गदर्शन झालं, त्यांच्याकडून आपल्याला जर काही चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या, तरच मला वाटतं समाज याला चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकतो. अन्यथा जसा एक प्रश्नही विचारला गेला की खूप मिसइन्फॉर्मेशनचं युग आहे आता. व्हॉट्सअप ही युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामधून जे काही येतं ते भयंकर असतं. तर ते जर जायचं नसेल तर असे अभ्यासक मंडळी, त्याचा खूप तारतम्याने विचार करणारी मंडळी ही आपल्यापर्यंत आली पाहिजेत. आणि तोच हा भवताल कट्ट्याचा उद्देश. भवताल कट्ट्यामध्ये पुन्हा सुद्धा आपण एक साधारण 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी ते आपण अनाउन्स करू. साधारण 15 दिवसांनी पुन्हा एक भवताल कट्टा, आणि हे सातत्याने ही चैन सुरू असेल. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
आपल्याला काही सूचना असतील, काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, तर भवताल हा मंच असाच आहे की हा सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या सोबत पुढे जाणार आहे. त्यामुळे भवतालचे सर्व कॉन्टॅक्ट, सर्व दारं, सर्व प्लॅटफॉर्म्स हे आपल्यासाठी खुले आहेत. सूचना करा, सुचवा, सहभागी व्हा आणि आपण सगळे मिळून त्या पर्यावरणाच्या प्रती आपल्या सगळ्यांचा एक खारीचा वाटा उचलूयात आणि पर्यावरण पूरक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं एक छोटीशी आपली जबाबदारी पार पाडूयात. सर इथं आलेत आणि त्यानिमित्ताने आपण सगळे जमलो. सरांचे आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. आणि या शुभेच्छा फक्त या दिवसापुरत्या नाहीत, तर आपण रोजचा दिवस हा पर्यावरण दिन आहे असं मानून त्या दृष्टीने कार्यरत राहूयात. इथं आपण भवताल कट्ट्याच्या या पहिल्या नवीन स्वरूपातल्या कार्यक्रमात थांबतो आहोत. धन्यवाद.